Yes, friends, welcome to Galaxy Online Learning. I'm Sunil Desai. Okay, and आज आपण 10वी SSCच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पहिलं स्थूल वाचन ओके मोठे होत असलेल्या मुलांना हे वाचणार आहोत. ओके, याचा अभ्यास करणार आहोत. ओके, मोठे होत असलेल्या मुलांना स्थूल वाचन आहे हे फॉर युअर सेल्फ स्टडी. ओके, हे स्थूल वाचन हे लिहिलंय कोणी? डॉक्टर अनिल काकोडकर. यांचा जन्म 1943 साली झाला. ते भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आहे. ओके, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे ते माजी अध्यक्ष, भारतीय ॲटॉमिक रिसर्च बोर्ड ओके त्याचे ते अध्यक्ष, माजी अध्यक्ष. ओके, भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेले आहे. ओके, ते पद्मविभूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी हे पत्र लिहिलेले आहे. आता तुम्ही 10वीत आहात, मोठे होत आहात, पुढच्या वेळी तुम्ही कॉलेजला जाल. ओके, तर तुमच्यासारख्या मुलांना ती मोठी होत आहे, त्यांना समज येत आहे, त्या अशा मुलांसाठी मुद्दामून त्यांनी हे लिहिलेलं आहे. त्यांचे बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील. बार्कमधील अनुभव, बार्क म्हणजे काय? BARC. यू मस्ट हॅव हर्ड अबाउट दिस नेम, BARC, भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर. ओके, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे तो बार्क. ओके, तिथे त्यांचे जे एक्सपिरियन्स आले त्यांना BRCमध्ये तिथे काम करत असताना तर ते एक्सपिरियन्स त्यांनी इथे शेअर केलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की तुमचं भावविश्व अधिक समृद्ध होईल. रिच. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामामधून होते. म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ती करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणीत येत नाही, असा संदेश ते या पाठात देतात. तर डॉक्टर अनिल काकोडकर इज अ बिग सायंटिस्ट आणि ते काय सांगतात तुम्हाला या संदेश, कोणता संदेश देतात? ओके, की छोटी छोटी कामं तुम्ही शिकल्याशिवाय मोठं काम करता येणार नाही. अचानक कोणी मोठा होत नाही, तो पहिला छोटा असतो. छोट्यातनं हळूहळू तुम्ही छोटी छोटी कामं करायला लागलात की तुम्हाला मोठी कामं करता येतात. ओके, जर तुम्हाला छोटी कामच नाही करता आली तर मोठं काम करणं अवघड जातं. म्हणून कधी काम करताना हे ते काम छोटे आहे म्हणजे माझ्या लायकीचं नाही असं कधीच म्हणू नये. छोटं काम असलं, किती छोटं काम असेल तर ते शिकावं. त्याच्यातून जो आपल्याला अनुभव मिळतो, एक्सपिरियन्स मिळतो, त्याच्यातून तुम्हाला मोठं काम करण्याचा एक्सपिरियन्स, मोठं काम करता त्याचा ह्या एक्सपिरियन्सचा तुम्हाला मोठा फायदा होतो. चला, त्यांचं एक पत्र आहे मोठ्या होत असलेल्या मुलांना. या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहे. मला खात्री आहे माझे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. तर याच्यामध्ये काकोडकर काय म्हणतात की त्यांचे BRCमध्ये 2 अनुभव, फक्त 2 अनुभव ते सांगतात आणि त्यांचं खात्री आहे त्यांना शुअर दॅट दिस एक्सपिरियन्सेस ऑफ माइंड, दिस 2 एक्सपिरियन्स ऑफ माइंड विल हेल्प यू टू टेक द राईट डिसिजन्स इन लाईफ. तर मुलांनो आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. हे दोन्ही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहे. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सांगतो. बार्क हे भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचे लघुग्रुप म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. मीन्स डॉक्टर होमी भाभा यांनी भारतामध्ये ॲटॉमिक रिसर्च सेंटर, ॲटॉमिक रिसर्च करण्याचा who laid the foundation of who started research in atomic energy. Who started? It was Dr. होमी भाभा. म्हणून त्यांचं नाव या संस्थेला दिलं आहे. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे, प्रचंड म्हणजे खूप मोठी आहे. पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झाली होती. Okay, now it has become a big this institute. But when Dr. Kakodkar joined it, at that time it had been just 7 years. It had started and 7 years had just passed. Okay,
आम्ही जवळपास 100 मुली होतो. किती? 100. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी बाबा 3-4 वेळा आले होते. मी जेव्हा तिथे ट्रेनिंग घेत होते डॉक्टर काकोडकर, त्यावेळेस होमी बाबा तिथे आले होते. त्या ट्रेनिंग सेंटरला 3-4 वेळा येऊन गेले होते. ही हॅड विजिटेड दॅट सेंटर 3-4 टाइम्स. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते. एकदा आम्ही त्यांना विचारलं, आम्ही इतकी मुलं मुली आहोत, पण सर्वांना पुढे इतकं काम कुठे आहे इथे? ते म्हणाले, तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा. त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आत्ता विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःचं काम निर्माण करा. आपण काय काम करायचं ते तुम्ही तुमचंच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, हे चूक आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. बाबांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला आणि मुलांनो, स्वानुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 18 वर्षापर्यंत ठीक आहे, आवश्यक आहे. पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजे. ओके, सो नाव इज टेलिंग अबाउट डॉक्टर होमी बाबा. डॉक्टर होमी बाबा त्यांच्या संस्थेमध्ये BRCमध्ये 3-4 वेळा आले होते. ते ट्रेनिंग घेत असताना, आणि ते म्हणतात ते एक व्हेरी स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं. म्हणजे त्यांचं अस्तित्व एक मोटिवेशन होतं कोणासाठी? ह्या सर्व मुलामुलींसाठी. ओके, फॉर इन्स्पिरेशनल. स्फूर्तिदायक मीन इट यूज टू इन्स्पायर. ओके, असं ते व्यक्तिमत्व होतं. युअर पर्सनॅलिटी लाईक दॅट. एकदा ह्या मुलांनी जे ट्रेनिंग करत होते त्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही एवढे आम्ही 100 मुली आहोत, एवढं काम इथे कुठे आहे? एवढ्या 100 मुलींना तुम्ही ट्रेनिंगसाठी ते ठेवलं आहे, पण एवढं काम कुठे आहे? त्यावर बाबा काय म्हणाले की त्याचा विचार तुम्ही नाही करायचा. यू डोंट हॅव टू थिंक अबाउट इट. यू डोंट हॅव टू थिंक हाऊ मच द गव्हर्नमेंट इज स्पेंडिंग ऑन यू वगैरे. हे सगळं सोडून द्या तुम्ही. याचा तुम्ही विचार करा. तुम्ही फक्त काय करायचं आहे? तुम्ही फक्त काम करायचं आहे. तुम्ही फक्त स्वतःचं काम तुम्ही स्वतःच शोधा. तुम्हाला काय करायचं हे तुम्ही तुमचं शोधा. तुम्ही जे रिसर्च सायंटिस्ट म्हणाला, यू वॉन्ट टू डू सम रिसर्च, यू हॅव टू search, you have to decide on what you are going to research, and you start on your research. You don't worry about the expenses what the government is facing. Okay, nothing you have to do. Okay, सगळं काय तुम्ही काय करायचं? तुम्ही फक्त स्वतःचं काम ठरवा आणि ते करत राहा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं. व्हॉट युअर सुपिरियर हॅज टोल्ड यू उतना ही काम करना है, लीव इट असाइड. नो, यू हॅव टू डू व्हॉट यू फील. आणि बॉसने सांगितलं एवढं काम कर, ते काम झालं की मग काही काम नाही, आरामात बसा, असं करायचं नाही. आणि जर तुम्ही तसं जर केलं तर ती तुमची एक मोठी चूक आहे. ओके, बाबाने सांगितलं. आणि हा त्यांचा मुद्दा डॉक्टर काकोडकरांच्या मनावर कायमचा कोरला गेला. मीन्स इट रिमेन इन हिज माइंड थ्रूआउट हिज लाईफ. ही डोंट डिपेंड what your boss says, or don't tell only what the boss does. It is all upon you to decide what to do and how much to work. Okay, ही त्यांचं म्हणणं आहे की आपल्या बॉसने एकदा काम संपलं की मग आपलं काम नाही. ही जी तुमची प्रवृत्ती म्हणजे ॲटिट्यूड आहे ही चुकीची आहे. ही अशी ॲटिट्यूड जर तुम्ही ठेवली तर आयुष्यात तुम्ही पुढे जाणार नाही. म्हणजे सतत काम करत राहायला पाहिजे. ओके, आणि तेच काकोडकर काय म्हणतात, एकदा हे तुमच्या लक्षात आलं की आपलं काम आपल्याला करायचं, दुसरं सांगेल तेवढंच काम करायचं, असं जर तुम्ही अशी मनोवृत्ती सोडून दिली आणि तुम्ही स्वतः काम करत राहिलात, अधिकाधिक काम करत राहिलात ऑन युअर ओन, देन फॉर यू स्काय इज द लिमिट. एवढं तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही मोठे होऊ शकता, वाढू शकता. ओके, तुमची पर्सनॅलिटी, तुमचं अचिव्हमेंट एवढं मोठं होऊ शकतं. त्यांचं म्हणणं आहे की बोट धरण्याची, आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला आई वडील आपले पेरेंट्स सांगतात बोट धरून आई तुम्हाला शाळेत नेते, बरं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे लहान असेपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही मोठे होता तेव्हा तुमची डिसिजन्स ही तुम्ही घ्यायची असतात.
लहानपणी तुम्हाला सांगणं ठीक आहे, कारण तुम्हाला जग माहीत नसतं. आता तुम्ही मोठे होत आहात, तुम्हाला आता स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटीज समजल्या पाहिजेत आणि स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्हाला घेता आल्या पाहिजेत. आता दुसरा अनुभव सांगतो. हे ट्रेनिंग सेकंड एक्सपिरियन्स. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायचं सांगण्यात आलं. ओके. काकोडकर जेव्हा इंजिनियर झाल्यानंतर ते आफ्टर फिनिशिंग हिज ट्रेनिंग ही बिकेम एन इंजिनियर अँड ही जॉईन BARC अँड हिअर टू वर्क ऑन. त्यांना कुठे काम करायचं होतं? मेटलायझिंग जो प्रोसेस असतो, मेटलायझेशन करायचं, त्यावरती त्यांना मेटलायझिंग प्रोसेसवर त्यांना काम करायचं होतं. ओके. त्यासाठी त्यांच्याकडे सगळी यंत्रसामुग्री म्हणजे जी काही टूल्स पाहिजेत ते सगळं काही होतं, पण कोणीही तीच वापरली नव्हती. बट टूल्स वर देअर बट नो वन हॅड यूज दॅम. म्हणून मी म्हणालो मी यावर काम करतो, पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमन यांची गरज आहे. ओके. तर काकोडकर काय म्हणाले की मी मेटलायझिंग करतो, सगळं मशिनरी सगळी काय आहे, टूल्स आहेत, तर यू जस्ट गिव्ह मी वन वेल्डर अँड वन फोरमन आणि मी त्यांच्या मदतीने हे सगळं काम करतो. त्यावर मला सांगण्यात आलं तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःला सर्व करावं लागेल. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. हे करूया, ते करूया, असं बरंच काय काय म्हणाले. आणि मग मी विचारलं, आता सांग तुला काय पाहिजे? तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल आणि जे हवं असेल ते सर्व मिळेल. यावर मी म्हणालो, आता मला काहीच नको, मी स्वतःच सर्व करीन. तेव्हा ते म्हणाले, काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळे आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. आता तुझं ते ऐकतील, कारण त्यांनी पाहिलंय की तू हे करू शकतोस. आणि हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. थोडक्यात काय, तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्याला काम सांगणं योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. व्हॉट वॉज द सेकंड एक्सपिरियन्स? डॉक्टर जेव्हा इंजिनियर म्हणून BRCमध्ये बार्कमध्ये कामाला लागले तेव्हा त्यांना मेटलायझिंग हा प्रोसेस करायला सांगण्यात आला. त्यासाठी लागणारी सगळी सामुग्री होती, टूल्स होते, मशिनरी होती, पण तिथे त्याचा कोणी वापर केला नव्हता. त्यामुळे त्यांना सांगितलं की तुम्ही हे करा. तर काकोडकर काय म्हणाले की मला तुम्ही एक बिल्डर आणि एक फोरमन द्या, मग मी हे काम सुरू करतो. त्यावर त्यांचे सुपिरियर्सनी सांगितलं की तुम्हाला काहीही मिळणार नाही, जे काय करायचं ते तुम्हाला करावं लागेल. आता वरिष्ठांची म्हणजे सिनियरची आज्ञा असल्यामुळे, ऑर्डर असल्यामुळे काकोडकरांनी हळूहळू भरपूर कष्ट करत, धडपड करत एकदाचं ते काम पूर्ण केलं. आता ते काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांचं काम आणखीन वाढवलं की आता हे पण करा, ते पण करा असं, आणि हळूहळू ते काम वाढत गेलं. काम वाढत गेल्यानंतर त्यांचे सुपिरियर काय म्हणाले, आता तुला आम्ही वेल्डर फोरमन जे काय पाहिजे ते तुला देऊ. आता तुला जे काही पाहिजे, कारण काम वाढलं होतं आता. तेव्हा ते काय म्हणाले की आता आम्ही तुला किती पाहिजे वेल्डर, किती पाहिजे फोरमन ते सांग, आता आम्ही तुला जेवढे पाहिजे तेवढी माणसं सगळं देऊ. आणि त्याच्यावर सुपरवायझर काय म्हणाले, त्यांचे सिनियर होते ते काय म्हणाले की आम्ही तुला सुरुवातीला वेल्डर फोरमन का नाही दिला, कारण वेल्डर फोरमन न दिल्यामुळेच हे काम इतके दिवस राहिलं होतं. का नाही दिला की तू पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे, म्हणजे वेल्डिंग कसं करतात, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, फिटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी कशा केल्या जातात ह्याचा एक्सपिरियन्स जर तुला नसेल तर तुझ्या हाताखाली जो माणूस काम करतो तो काम बरोबर करतोय की नाही तुला कळणार कसं. आणि तो मग काय समजेल की माझ्या साहेबांनाच वेल्डिंगमधलं काय माहीत नाही आहे, मीच जास्त, मला त्याबद्दलचं माहिती आहे, त्यामुळे तो तुम्हाला किंमत पण देणार नाही, तो रिस्पेक्ट पण नाही देणार. तो म्हणणार की तुम्हाला माझं मी बरोबर करतोय.
आता तुम्ही सांगू शकता म्हणजे त्याची काही चूक होते, काय होते की नाही, बिकॉज ही हॅज सीन नाव, ही वोंट से ऑल्सो एनिथिंग टू यू बिकॉज ही हॅज सीन यू डुईंग द वर्क. दॅट मीन्स ही इज नोज नाव, यू नो व्हॉट इज वेल्डिंग इज. ओके, त्यामुळे पहिल्यांदा दुसऱ्याला काम सांगायच्या आधी तुम्हाला काम येणं फार गरजेचं असतं, कारण मग तुम्हाला त्या कामातले बारकावे कळतात. अँड सेकंड थिंग इज दॅट आता आम्ही तुम्हाला माणसं का देतो, आणि एक माणूस सगळं काम जास्त काम करू शकत नाही. देर इज अ लिमिटेशन फॉर एव्हरी वन. सो यू हॅव टू हॅव पीपल अंडर यू टू वर्क. कळलं का? एकटा माणूस एवढं सगळं काम करू शकणार नाही, त्याला भरपूर वेळ जाईल, वेळ खर्च होईल आणि काम पण होणार नाही. आता तुला आम्ही माणसं येतोय कारण तुला आता या कामातली सगळी टेक्निकॅलिटी माहीत पडलेली आहे. ओके सर, लेखाचं हेच म्हणणं आहे की तुम्हाला काही माहीत नसताना तुम्ही जेव्हा काम करता तर तुम्हाला दुसऱ्यांना नुसत्या ऑर्डर सोडण्याने कुठलंही काम होत नाही. नुसत्या ऑर्डर सोडणे, तुम्हाला त्या कामाबद्दलची माहिती पाहिजे. तुम्हाला स्वतःला जर ते कामाची माहिती असेल तर तुम्ही यशस्वी व्हाल, यू विल बी सक्सेसफुल. नुसत्या एका खुर्चीत बसून ऑर्डर सोडण्याने कामं होत नाहीत. दॅट्स वाय वी सी मेनी पीपल हू वर्क टुगेदर विथ their juniors, they become more successful rather than those people who sit in a chair and give orders. ओके, तर मुलांनो, जवळपास 50 वर्ष हे दोन अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील आशय तुम्ही आता नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदा होईल याची मला खात्री आहे. तर डॉक्टर काकोडकर म्हणतात, आता मी जे हे दोन अनुभव सांगितले हे माझ्या आयुष्यात 50 वर्षापूर्वी आले. 50 वर्षापूर्वीचे अनुभव आले आणि अजूनही 50 वर्षानंतरसुद्धा मला त्या अनुभवांचं फार महत्त्व वाटतं. मीन्स ते अनुभव जर मला आले नसते तर आय वुड हॅव नॉट बीन व्हॉट आय एम टुडे. ती माझी पर्सनॅलिटी बनवण्यामध्ये या अनुभवाचा खूप फायदा झाला, त्या दोन गोष्टींचा. तसंच तो तुम्हालाही होईल असं त्यांना वाटायची त्यांना खात्री आहे. ओके, त्यामुळे तुम्ही ते समजून घ्या आणि मग तुमच्या मोठ्या होण्याच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे यू आर गेटिंग नाव, यू आर ग्रोईंग अप, म्हणजे ग्रोईंग अप होण्याची जी प्रोसेस आहे, प्रक्रिया म्हणजे प्रोसेस, या प्रोसेसमध्ये त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल असे काकोडकरांना वाटतं. होप यू हॅव अंडरस्टूड दिस. स्थूल वाचन मोठे होत असलेल्या. थँक्यू.